तर बघा, अधिक महिना चालू झालेला आहे आणि अधिक महिन्यामध्ये आपल्याला पितरांची सेवा करायची आहे। अधिक महिन्यामध्ये कुठलीही सेवा करतो तर त्याचं अधिक आपल्याला पुण्यप्राप्तीही मिळत असते। आता बरेच लोक सेवा करत असतात, 5 वर्ष 10 वर्ष झाले, बरेच वर्षापासून सेवा करतात, तरीसुद्धा त्यांना त्या सेवेचे संकेत दृष्टांत काही मिळत नाही किंवा फलप्राप्तीही मिळत नाही। कुठेतरी पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत नसतो, म्हणून सुद्धा या गोष्टी घडत असतात। म्हणून तुम्हाला सांगेल, आपल्याला पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं। कुलदेवी आणि पितर हे जे असतात यांची सेवा जर आपण करतो तर नक्कीच आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते, 100% रिझल्ट मिळतो। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं की पितरांची सेवा करावी आणि त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ताई, पितरांची सेवा कशा पद्धतीने आपण करू शकतो। आता अधिक महिन्यामध्ये तुम्ही केली तर अतिउत्तम, त्याचं अधिक पुण्य तुम्हाला मिळेल। पण या व्यतिरिक्त दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही पितरांची सेवा, पितरांना समर्पित म्हणून, त्यांना नतमस्तक होऊन, त्यांना स्मरून तुम्हाला ही सेवा करायची असते। आपले जे पूर्वज असतात त्यांना स्मरण करून त्यांची पूजा आपल्याला करायची असते। आणि ती कशा पद्धतीने किंवा कोणकोणत्या सेवा आपल्या पितरांच्या आपण दररोजच्या जीवनामध्ये करू शकतो ते थोडक्यात बघणार आहोत। तर तुम्हाला सांगेल बघा, आपलं दररोजचं आयुष्य चालत असतं, ज्या पद्धतीने आपण देवपूजा करत असतो, सांगेल कुलदेवीची पूजा जी असते ती सुद्धा आपण करायचं खूप महत्त्व असतं। त्याच पद्धतीने पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं। ठीक आहे, तर आपण पितरांसाठी आपण दररोजच्या जीवनामध्ये काय करावं, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण बघा अधिक महिन्यामध्ये दररोज केलं तरी चालेल, जसा वेळ साध्य होईल त्या पद्धतीने करा। संकल्पयुक्त तुम्हाला काही सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात। अगदी 41 दिवस एखादी सेवा घ्या, ती करा तरीही चालेल, त्याचा सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल। तर नक्कीच सेवा करू शकतात। तर सर्वप्रथम आपण बघा, सकाळी आंघोळ वगैरे शुचिर्भूत झाल्यानंतर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशा बघा कोणती आहे, दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला दिवा प्रज्वलित करता आला तर नक्कीच दीप प्रज्वलित करायचा आहे। पितरांसाठी तो एक दिवा ठेवायचा आहे, आपण स्पेशल पितरांसाठीच ठेवायचा आहे आणि तो दीप पितरांना समर्पित म्हणून आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे। नाही दिवा प्रज्वलित करता आला तर नुसत्याच 2 अगरबत्त्या घ्या, अगरबत्त्या आपण दक्षिणेकडे तोंड करून ओवाळायच्या आहेत आणि आपल्या पितरांसाठी आपण स्मरण करून त्यांना या ओवाळायच्या आहेत, त्यांना नमस्कार करायचा आहे। दररोज करा, नित्य नियमाने करा, 41 दिवस तुम्ही करून बघा, स्वतः अनुभव घ्या, हे सांगेल। तर आंघोळ करून आधी पितरांची सेवा करायची आणि नंतर देवपूजा करायची असते। त्यानंतर बघा, तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र जे आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे आपलं, तर पितृस्तोत्रसुद्धा आपण म्हणू शकतो, ते सुद्धा खूप छान प्रभावशाली आहे पितरांची सेवा म्हणून। त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल पितरांविषयी तर नक्कीच पितृस्तोत्रसुद्धा तुम्ही 41 दिवसाचा संकल्प करून करू शकतात। तुम्ही नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला आणि स्वतः अनुभव घ्या। त्यानंतर तुम्हाला सांगेल, पितरांसाठी आपण अजून काय करू शकतो, तर पितरांसाठी दररोज नैवेद्य आपण ठेवू शकतो। टेरेसवरती आपण जे काही जेवण बनवत आहोत ते नित्य नियमाने तुम्ही म्हणजे जी जागा असेल, खिडकीत असेल किंवा टेरेसवर असेल किंवा अंगणामध्ये असेल, अशा पद्धतीने पितरांसाठी छोटंसं घास काढून ठेवा, जे तुम्ही जेवण बनवा। आता मी माझ्याकडून सांगते, नाही शक्य होत तर मी काय करते, चपात्या करत असताना छोटीशी एक चपाती करते आणि चाणकी बोलली जाते बघा, चाणकी बनवते आणि शक्य झालं त्या दिवशी एखाद दिवस टळतो माझा, पण दररोज मी नित्य नियमाने माझ्या गॅलरीमध्ये एवढी काशीन छोटीशी चाणकी बनवून पितरांसाठी दररोज 11:30 12चा जो कालावधी असतो दुपारचा, तेव्हा मी ठेवत असते, आवर्जून ठेवत असते। एखाद दिवस टळतो पण नक्कीच हे करून बघा। आपण फक्त नमस्कार करावा दक्षिणेकडे तोंड करून आणि ती चाणकी ते पितरांसाठी ठेवायची। ते भलेही पक्षी खावत किंवा मुंग्या खावत, कोणताही प्राणी खाऊ द्या, फक्त आपण ठेवताना पितरांसाठी ठेवत आहे हे लक्षात ठेवायचं आणि आपण ती चाणकी किंवा भाजी चपातीचा घास असू द्या, या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे। ही सुद्धा सेवा तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये करू शकतात किंवा अधिक महिन्यामध्ये सुद्धा करू शकतात। श्रीकृष्णाने स्वमुखातून सांगितलेली अशी सेवा म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, या ग्रंथाचं पारायण करणं। आता या ग्रंथाचं पारायण आपण कशा पद्धतीने करावं, नियम पाळावे का, संकल्पयुक्त करू शकतो का, पितृदोष ज्यांना असेल, पितृदोष निवारण्यासाठी या ग्रंथाचं पारायण करणं खूप जास्त प्रभावशाली ठरत असतं। हे स्वमुखातून श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे। ज्यांचा पितृदोष नाहीसा होत नाही, पितृदोष काही करण्याने जात नाही, तर त्यांचा शेवटचा पर्याय म्हणजे श्रीमद भागवत। आता भगवत ग्रंथ, भगवद्गीता वाचणं खूप अवघड आहे, एवढा ग्रंथ आपल्याकडनं वाचला जात नाही, पण गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने केंद्रातून आपल्याला
संक्षिप्त श्रीमद भागवत हा छोटासा ग्रंथ जो आहे हा आपण घेऊ शकतो आणि याचं पारायण करू शकतो. तर बघा, या ग्रंथाचं पारायण आपण नित्यनियमाने आपल्या घरात अधिक महिन्यामध्ये जेवढे जास्त होतील तेवढे पारायण आपण करू शकतो. तुम्हाला जर प्रखरमधला प्रखर पितृदोष सांगितलेला आहे तर नक्कीच या ग्रंथाचं पारायण अधिक महिन्यामध्ये तुम्ही करा. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपण करत असतो, पण या पारायणाने अजून जास्त पटीने तुम्हाला फरक जाणवेल पितृदोष असतील तर. आणि हे पारायण करत असताना तुम्ही संकल्पयुक्त 11 पारायण 21 पारायण करू शकता. 33 करायचे असतील तर सुरुवात करा. अधिक मास जरी संपून गेला नंतर पुढे जातील तुमचे 33 पारायण, तशा पद्धतीने करा. किंवा एका दिवसात 2 पारायण तुम्ही केले, सकाळी एक संध्याकाळी एक, अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकतात अधिक महिन्यामध्ये. किंवा नित्यनियमाने तुम्ही दररोजच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकतात. फक्त सातत्य असणं खूप महत्त्वाचं असतं. संकल्पयुक्त करत असतो त्याला काही नियम आपल्याला लागू पडतात आणि बिना संकल्पयुक्त करत असतो ते आपण सर्वसाधारण आपल्या सेवा करतो त्या पद्धतीने आपण या ग्रंथाचं पारायण करू शकतो. आता बघा, या ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना नियम अटी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी येतात आणि त्याबरोबरच काय येतं, वाचनाचं कंटाळ. म्हणजे आपण जर म्हटलं तर एवढा ग्रंथ तुम्हाला वाचन करायचा आहे एका बैठकीत, तर भरपूर लोकांना कंटाळा येतो की या ग्रंथामध्ये भरपूर काही दिलेलं असतं आणि मग तेवढं संपूर्ण ग्रंथ हा वाचायचा का. तर नाही, मी ज्या पद्धतीने वाचन करते किंवा मी जशा पद्धतीने सेवा करते तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. यामध्ये अध्याय नाही तर स्कंद दिले जातात. श्रीमद भगवद्गीतामध्ये सुद्धा स्कंद आहेत आणि इथे सुद्धा स्कंद दिले जातात. आता इथे स्कंद दिलेले आहेत बघा, 13 दिलेले आहेत. 14वा जो आहे तो महात्म्य दिलेला आहे 14व्या स्कंदमध्ये आणि हे 13 स्कंद आहेत. 13 स्कंद वाचण्यासाठी तुम्हाला जवळजवळ बघा मी सांगेल 1.5-2 तास लागतो. तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर आहे. 1.5-2 तासामध्ये वाचन पूर्ण होतं. एक पारायण तुमचं होऊन जाईल. एका बैठकीत संपूर्ण ग्रंथ म्हणजे जेवढे मी सांगणार आहे तेवढं 13 अध्याय वाचन करणे म्हणजे एक पारायण, एक पाठ तुमचा होत असतो. तर हे वाचन करत असताना बघा, सर्वप्रथम कशा पद्धतीने वाचायचं ते सांगते, नंतर तुम्हाला सांगते संकल्पयुक्त केलं तर त्याला नियम असतात का ते नंतर सांगते. तर बघा, यामध्ये आपले 14वं जे आहे त्याला स्कंदमध्ये महात्म्य दिलेले आहे आणि इथे वाचन करत असताना या ग्रंथाचं वाचन करत असताना सर्वप्रथम पहिल्या दिवशी तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचं असेल तर संकल्प घ्यावा. बिना संकल्पयुक्त जर तुम्ही वाचन करत आहे तरीसुद्धा या पद्धतीने वाचन करू शकतात. आणि ज्या पद्धतीने या ग्रंथात दिलेलं आहे, ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने वाचायला तुम्हाला वेळ साध्य होत असेल तर नक्कीच तसंच वाचा, त्याच पद्धतीने वाचन करा असं मी तुम्हाला सांगेल. पण वेळ काळ शक्य नाही एवढं वाचायला, तर मी ज्या पद्धतीने सांगत आहे तशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात. तर यामध्ये बघा श्री स्वामी स्तवन दिलेलं आहे. ठीक आहे, स्वामी स्तवन आपल्याला वाचन करायचं आहे पारायण करत असताना. स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आता गणपती अथर्व शीर्ष म्हणायला तुम्हाला जमलंच तर चांगली गोष्ट, किंवा गणपती स्तोत्र आहे, ठीक आहे, ते तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालेल. छोटंसं गणपती स्तोत्र असतं आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे, ते तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालेल. किंवा मग अथर्व शीर्ष म्हटलं तर अतिउत्तम. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचं आहे. तर एक माळ जप न करता तुम्ही 11 वेळा जप करा. 11 वेळा म्हणजे कसं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने बोटांवर 11 वेळा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 24 वेळा गायत्री मंत्र, गायत्री मंत्र हा तुम्हाला म्हणायचाच आहे. गायत्री मंत्र म्हटल्याने आपली जी सेवा असते त्याचं फळ जे असतं हे लवकरात लवकर आपल्याला मिळतं. गायत्री मातेचा सहभाग त्यामध्ये असतो आणि त्यांची कृपादृष्टी लवकर लाभत असते. म्हणजेच आपल्याला कुठल्याही सेवेची कृपादृष्टी जर लवकर फळ पाहिजे असेल तर गायत्री मंत्र इथे दिलेला आहे की 24 वेळा म्हणा, तर 24 वेळाच तुम्ही म्हणायचं आहे. एक माळ विष्णू गायत्री मंत्र, आता एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायला गेलं तर भरपूर वेळ लागेल, तर आपण बघा 24 वेळा म्हटला तरी चालेल किंवा 11 वेळा म्हटला तरी सुद्धा चालेल विष्णू गायत्री मंत्र. आता पुरुष सुक्त स्त्री सुक्त एक वेळा सांगितलेलं आहे, ते नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल, काही आवश्यकता नाही, तुम्ही म्हणू नका तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला सांगेल डायरेक्ट अध्याय जे असतात ते पठण करायला सुरुवात करू शकतात. या पद्धतीने तुम्ही करा. तुम्हाला वेळ काळ साध्य होत असेल तर नक्कीच स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणा, नंतर जो गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र दिला तो एक माळ म्हणा, किंवा विष्णू गायत्री मंत्र हा एक माळ जप करा दररोज तरी सुद्धा चालेल.
पण वेळ शक्य नाही तर अशा पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. अध्याय पठण करायचे. अध्याय पठण करून झाल्यानंतर तुम्हाला सांगेल शेवटी बघा आपल्याला इथे आरती दिलेली आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची आरती दिलेली आहे. ती आरती आपण नारायणाची ओवाळू नारायण ही आरती दिलेली आहे. महाराजांची आरती करायची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची आरती करायची. खडीसाखरेचा अगदी नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो पोथीला, आणि पोथी तुम्ही उचलू शकतात, ठेवू शकतात. पाठ मांडायची गरज नाही. तुम्ही देवघरासमोर बसून या ग्रंथाचे पारायण करू शकतात. या पोथीला तुम्ही तिथे नैवेद्य दाखवायचा आहे. पोथीला नमस्कार, अष्टगंध लावायचा, हळदी कुंकू पूजा करायची, नमस्कार करावा. बसायच्या आधी सुद्धा आपण नमस्कार करावा पोथीला, नंतर वाचन करावं आणि उठल्यानंतर म्हणजे उठायच्या आधी सुद्धा आपण आरती वगैरे करावी, नंतर उठावं, नैवेद्य वगैरे दाखवावा. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. अगदी बिना संकल्पयुक्त करत आहे तरीसुद्धा, संकल्पयुक्त करत आहे तरीसुद्धा अशा पद्धतीने वाचन केलं तरी पण चालेल. आता तुम्ही जर संकल्पयुक्त करत आहे त्याला काही नियम जे असतात ते लागू होत असतात. नियम का, तर आपण काहीतरी संकल्प करतो कोणत्या तरी गोष्टीसाठी, काहीतरी मागण्यासाठी देवाजवळ, किंवा काहीतरी आपल्या मनात इच्छा असते त्यासाठी, किंवा प्रखरमधला प्रखर पितृदोष जो असतो तो निवारण्यासाठी सुद्धा आपण करत असतो. तर त्यासाठी तुम्हाला सांगते काही नियम अटी ज्या असतात त्या पाळाव्या लागतात आपल्याला. आता नियम काय, तर बघा आपण नित्य नियमाने पठण करत असतो, बिना संकल्पयुक्त आणि संकल्पयुक्त पण पठण करत असतो, तेव्हा तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जरी तुम्ही संकल्प केला नाही पण तुम्ही हे पारायण करत आहे तर तरीसुद्धा तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे जो पठण करेल तो. आता तुम्ही संकल्पयुक्त केलेलं आहे किंवा बिना संकल्प तुमच्या घरात जर व्यक्ती मांसाहार करत असेल, आता अधिक मासमध्ये बऱ्याच ठिकाणी होत नाही पण होत असेल, ज्यांच्या घरात होतं शिस्त किंवा खातात त्या लोकांना खाऊ द्या, तुम्ही मात्र खाऊ नका. तुम्हाला सांगेन तुमची सेवा आधी करून घ्या, लवकर उठा, लवकरात लवकर उठून आपली सेवा आटपून घ्या आणि नंतर त्यांना बनवून द्या. असं नाही की तुम्ही त्यांना बनवून देता तर नंतर ग्रंथाला हात लावतात, हे चालत नाही. त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करत आहे तर आधी तुम्ही वाचन वगैरे पूर्ण तुमची सेवा करा आणि नंतर त्यांना बनवून द्या, मात्र तुम्हाला खायला चालणार नाही. परान्न हे कडकडीत वर्ज्य करा, परान्न घेऊ नका. आपण सेवा केलेलं हे फलित जात नाही, व्यर्थ होत असतं, म्हणून कधीही परान्न घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पण हे पारायण करत असतो तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन करा. आता तुम्ही 11 जर तुम्ही पारायण करत आहे तर 11 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे, किंवा संकल्प केलेला नाही आहे मात्र एका दिवस गुरुवारी तुम्ही करणार आहेत, सोमवारी करणार आहेत, किंवा वार बघून वेळ काळ बघून तशा जसं जसं शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही जर हे पारायण करत असणार, जेवढे होतील तेवढे असं तुम्हाला करायचे असतील अधिक महिन्यामध्ये. पण ज्या दिवशी तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. हा देखील एक नियम त्यामधला येत असतो, म्हणून हे तिघी नियम पाळायचे. त्यानंतर बाकी नियम कुठलेही नाही. शक्य झालं तर काळं वस्त्र परिधान करू नका असं आवर्जून तुम्हाला सांगेल. बाकी नियमांचं काही नाही. कांदा लसूण वगैरे या गोष्टी चालत असतात. सात्विक भोजन घ्यायचा प्रयत्न करा, सात्विक खायचं अन्न, नैवेद्य वगैरे दाखवावा, दररोजच्या रोज अशा पद्धतीने आपण सेवा करू शकतो. अजून तुम्हाला सांगेल वाईट कोणाला बोलू नका, वाईट चिंतू नका. आपल्या पित्रांना समर्पित आपण करत आहोत हा विश्वास आपल्या मनात ठेवा. मनापासून आणि आपल्या मनाच्या हृदयापासून तळमळीने ही सेवा माझ्या पित्रांसाठी मी समर्पित करत आहे असं तुम्ही म्हणा. नक्कीच आपल्या पित्रांपर्यंत ही सेवा पोहोचेल आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, आपल्या मुलाबाळांना मिळत असतो, आपल्या सांसारिक अडचणी या दूर होत असतात. आणि तुम्हाला सांगेल आपले जे प्रश्न मार्गी लागत नाही किंवा संकल्प करून सुद्धा आपल्या सेवांचं फळ आपल्याला मिळत नाही ते सुद्धा आपल्याला मिळायला सुरुवात होत असते. आणि म्हणून पित्रांची सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं. अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही केली सेवा तर अति उत्तम, अधिक पुण्यप्राप्ती तुम्हाला मिळेल. आणि नित्याच्या जीवनामध्ये सुद्धा या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकतात. एकादशी जी असते एकादशीला तुम्ही पारायण करू शकतात किंवा गुरुवारी तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने करा तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला पित्रांची सेवा दररोजच्या जीवनामध्ये किंवा अधिक महिन्यामध्ये अशा पद्धतीने आपण सेवा पित्रांची अर्पण करू शकतो, त्यांच्या चरणी रुजू करू शकतो. चला मी इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.